चला सगळ्यांना परत परत वेलकम. आणि आता तुम्ही योगासनाला सज्ज झालेला आहात. नीता मॅडम सुद्धा रेडी आहेत. तर आता अधिक वेळ न घालवता नीता मॅडम तर सगळ्यांना माहितीच आहेत. दर महिन्याला आपला ओंकार ध्यानाचा क्लास अतिशय उत्तम घेत आहेत. त्याच्यामुळे साधकांना बरेच रिझल्ट्स मिळत आहेत. तर योग शिक्षक आहेत, त्या योग अध्यापक आणि योग पंडित आहे त्यांचं. आणि मुख्य म्हणजे बरेच विविध क्लास त्या घेत असतात. आपल्याला योगासनाचा क्लास सुरू करायचा आहे का ते विचारलं होतं, पण फारसा इंटरेस्ट कोणी दाखवला नाही. तर निदान आता कंबर दुखीवर तरी आपण मॅडम कडनं समजून घेऊयात. आणि मी मॅडमना विनंती करते की नीता मॅडम तुम्ही सुरू करा. सगळ्यांना इंटरनॅशनल योगा डेच्या खूप खूप शुभेच्छा. वर्षातून एकदा हा दिवस साजरा केला जातो, परंतु मोदींचं विशेष कौतुक यासाठी की आपल्या देशामध्ये ज्याची निर्मिती झालेली आहे किंवा पूर्वांपार चालत आलेला आहे, तो बाहेरच्या देशात त्यांनी नेऊन त्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात केला. आणि आपल्या संस्कृतीमध्ये असं आहे की जे बाहेरून येतं ते खूप फास्ट आत्मसात केलं जातं. म्हणजे तर एक दिवस वर्षातून हा दिवस साजरा केला जातो, परंतु आपण नित्य नियमानं जशी जेवण करतो, जशी झोप घेतो, तसेच आपल्या शरीराला व्यायामाची गरज ही खूप नितांत आहे. आणि त्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं आहे की आपल्याला व्याधी निर्माण झाल्यानंतर आपण त्याच्याकडे वळतो. तर तसं न करता रोज जसं आपण आहार घेतोय, झोप घेतोय, त्याप्रमाणेच आपण व्यायामाला सुद्धा तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. आणि त्यात जास्तीत जास्त योगाचा अभ्यास कशासाठी केला पाहिजे, कारण योगामध्ये शरीर आणि मन दोन्हीलाही एकत्र जोडलं जातं. त्यामुळं योगाच्या अभ्यासाने तुमच्या शरीरावरती कुठेही चुकीचा ताण येत नाहीये. तर शरीर आणि मन एकत्र जुळलं गेल्यामुळं शरीरालाही बॅलन्स केलं जातं, त्याबरोबर जास्तीत जास्त मनालाही बॅलन्स केलं जातं. त्यामुळं आज या इंटरनॅशनल योगा डेच्या तुम्हा सगळ्या साधकांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजपासून असा एक निर्णय घ्या की आपण जसं आहार करणार आहे, विहार करणार आहे, झोप घेणार आहे, तसंच आपल्या स्वतःच्या शरीराकडं काही व्याधी होण्या अगोदर लक्ष केंद्रित करा. तर चला आता आपण वर्गाला सुरुवात करत आहोत. धन्यवाद मंगल मॅडमना की या विहंगम संस्थेतर्फे हा वर्ग आता आपण सुरू करायचा विचार करतोय. तसाच ओंकाराचा वर्ग गेले वर्ष दीड वर्ष बऱ्याच कंटिन्युअस चालू आहे, म्हणजे आणि त्यातले बऱ्याच जणांना रिझल्ट खूप छान आलेले आहेत. तर आजच्या ह्या वर्गाची सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रार्थनेने सुरुवात करणार आहोत. आत्ताची ज्ञान मुद्रा कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसलात तरी चालेल, अगदी साधी मांडी घालून बसलात तरी चालेल. फक्त पाठीचा कणा सरळ राहील असा प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला आपण 3 ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना. तर ओंकार माझ्या बरोबर उच्चारले तरी चालतील, प्रार्थना मात्र पाठीमागून म्हणायची. सुरुवातीला एक श्वास घ्या, सावकाश सोडून द्या. श्वास सोडताना शरीर आहे आणखी ढिलं सोडण्याचा प्रयत्न करायचा. कंबर आणि पाठ आहे ती संपूर्ण एका रेषेत सरळ ठेवण्याचा प्रयत्न. डोळे अलगद मिटून घेणं खूप आवश्यक आहे, तरच आपल्या मनाची एकाग्रता वाढीस लागायला सुरुवात होते. ओंकार उच्चारून झाला की राहिलेला श्वास सोडून द्या. पुन्हा छाती भरून श्वास घ्या.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः. आपल्या गुरुला वंदन करून या वर्गाची सुरुवात करूया. हाताची सावकाश ज्ञान मुद्रा सोडायची. अलगद दोन्ही हात डोळ्यांवरती न्यायचे. पापण्यांची उघडचा आणि सावकाश हात जागेवरती. शरीर आपलं आता स्थिप असतं, म्हणजे झोपेतून आपण उठलेलो आहोत, त्यामुळे शरीराच्या कुठल्याही प्रकारच्या हालचाली नाही. त्यामुळे थोड्याशा सूक्ष्म हालचाली करूया आणि त्यानंतर आपल्या आसनांना सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या मानेचं रोटेशन करायचे. दोन्ही हात गुडघ्यांवरती असे इझिली ठेवले तरी चालतील. खुर्चीत बसला असाल तरी हात गुडघ्यांवरती ठेवा. हळुवारपणे, कुठेही मानेची झटझट हालचाल करायची नाही, तर ती खूप संत आणि सावकाश करायची. जशा सूचना देईल त्याप्रमाणेच रोटेशन किंवा हालचाली करायच्या. हळुवारपणे आपली मान आहे ती पुढच्या दिशेला वळवा. पण ज्यांची मान दुखते त्यांनी अजिबात पुढे मान वळवायची नाहीये. तर मानेचे फक्त वरचे आवर्तन आहे तीच करायची. ज्यांची मान दुखत नाही त्यांनी हळुवारपणे, आपलं कंठ आहे खूप, म्हणजे गळ्याच्या खालचा जो खड्डा आहे, हनवटी तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मॅडम मानेच्या व्हिडिओ ऑन मागच्या करायला सांगायचेत का? पाठीचे हो चालेल तरी सुद्धा. हा, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा, म्हणजे मॅडम बघून सांगू शकतील काही चुकलं तर. चला, मानेच्या हालचाली सुरुवातीला आपल्याला करायची. हनवटी आहे ती कंठकुपात, म्हणजे गळ्याच्या पुढच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न. गळ्यावरती पुढच्या बाजूला दाब येऊ द्यायचा नाहीये, तर जे मागच्या करणार आहेत बाजूला त्यांनीच व्हिडिओ सुरू करा, बाकीच्यांनी करू नका. अंधार नाही दिसला पाहिजे. ज्यांना करायची सावकाश तास ना त्यांनीच व्हिडिओ सुरू करा. श्वास घेत मान सरळ, मी नजर सगळ्यांना व्हिडिओ वरच्या. सुरू करायला नाही सांगितलेलं आहे. जे आसनं करणार आहेत, ज्यांना मॅडमचं गायडन्स हवे त्यांनीच सुरू करा व्हिडिओ. हळुवारपणे नजर छताच्या दिशेला, गळ्याच्या पुढच्या भागावरती छान ताण येईल तिथे लक्ष केंद्रित करा. पण मानेच्या मागच्या भागावरती दाब येऊ द्यायचा नाहीये. हनवटीपासून गळ्यापर्यंत पुढच्या दिशेला छान पुढचे स्नायू ताणले जातील. सावकाश मान सरळ. सगळ्या हालचाली ह्या खूप संत आणि सावकाश करायचे. हनवटी आता डाव्या खांद्यावरती वळवायची आपल्याला. सावकाश मान आहे ती डाव्या खांद्यावरती न्या. मानेच्या हालचाली करताना खूप संत आणि सावकाश हालचाली करायच्या आहेत. कुठेही गरगर मान फिरवायची नाही, कारण मानेचे स्नायू आहेत ते खूप नाजूक असतात. न कळतरित्या काही जणांना त्याचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे गरगर मान कधीही फिरवू नका. मानेच्या उजव्या भागावरती छान ताण आलेला आहे. हनवटी आपल्या सहजासहजी नेता येईल तेवढी डाव्या खांद्याच्या दिशेला न्यायची आहे. अगदी हळुवारपणे मान सरळ करा. हनवटी आता उजव्या खांद्यावरती न्यायची आहे. मानेच्या मागच्या आणि डाव्या बाजूच्या स्नायूंवरती छान ताण येतो, तिथे लक्ष केंद्रित करा. सावकाश मान सरळ. आपला डावा कान आहे तो डाव्या खांद्याच्या दिशेला घेऊन जायचंय. डावा कान आहे तो डाव्या खांद्याच्या दिशेला घेऊन जा. आपला डावा हात आहे तो उजव्या खांद्यावरती टेकवा
आणि हळुवारपणे प्रयत्न करा. खांदा खालच्या दिशेला थोडासा ओढायचा आहे. ताण आणखीन वाढतोय मानेच्या उजव्या भागावरती. सावकाश हात जागेवर आणि हळूच मान सरळ करायची आहे विरुद्ध दिशेला. उजवा कान आहे तो उजव्या खांद्यावरती घेऊन जा. डावा हात आहे तो उजवा हात आहे तो डाव्या खांद्यावरती ठेवा. खांदा हळूच खालच्या दिशेने खेचायचा आहे किंचितचा. मानेच्या डाव्या बाजूच्या स्नायूंवरती छान ताण आलाय तिथे लक्ष केंद्रित करा. आता जसं शैला मॅडमनी सांगितलं तसं प्रत्येक आसन करताना किंवा कुठलाही मंत्र उच्चारताना त्या मंत्रामध्ये त्या आसनामध्ये आपण आणखीन विलीन होण्याचा प्रयत्न करायचा तर त्याची अनुभूती येणार आहे. सावकाश हात जागेवर, हळूच मान सरळ. आता आपण एकदा डावीकडून एकदा उजवीकडून असं मानेचं रोटेशन करणार आहोत. इथं लक्षात ठेवायचे कुणीही मान गरगर फिरवायची नाहीये, तर ती तितक्याच संत आणि सावकाशपणे हालचाल करायची. चला पुन्हा एकदा. ज्यांची मान दुखती त्यांनी अजिबात पुढे वळवायची नाहीये. बाकी सगळ्यांनी मान पुढच्या दिशेने हळूच वळवायची आहे. अगदी हनवटी छातीला घासत डाव्या खांद्यावरती मान घ्या. डाव्या खांद्यावरून हळुवारपणे पाठीमागं न्या. पाठीमागून मान सावकाश उजव्या खांद्यावरती आणा आणि उजव्या खांद्यावरून सावकाश मान समोर. आता रिव्हर्स करायचे. छातीला घसत पुन्हा एकदा हनवटी आपली उजव्या खांद्यावरती आणायची आहे. उजव्या खांद्यावरून हळुवारपणे पाठीमागून डाव्या खांद्यावरती. डावीकडून सावकाश खाली समोर. श्वास घेत मान सरळ करा. दोन्ही हातांचे तळवे आहेत ते खांद्यांवरती घ्यायचे. हाताचे कोपर जुळवून घ्या. सावकाश श्वास घेत दोन्ही हाताचे कोपर पूर्ण वरती घ्या. आता इथे तुमच्या लक्षात येईल आपल्या बरगड्या आहेत ते पूर्ण वरती उचललेले आहे. श्वास पटल आहे ते वरती उचललेले आहे. तर सावकाश दोन्ही हात बाजूला घ्या. इथं आपल्या फुफ्फुसांचे स्नायू आहेत ते प्रसरण पावलेले लक्षात येतील. सावकाश हात खाली घ्या. श्वास पटल परत खाली येते. परत हाताचे दोन्ही कोपर जुळवा. वरती, बाजूला, खाली, समोर. आणखीन एक राऊंड करायचे. दोन्ही हाताचे कोपर वरती. कुठेही गरगर फिरवू नका. मान सरळ ठेवा. चौथा राऊंड. श्वास घेत दोन्ही हातांचे कोपर वरती, बाजूला, खाली, परत समोर जुळवून घ्या. आता जुळवून ठेवलेले हात असेच ठेवायचे. सावकाश आपल्याला रिव्हर्स करायचे. दोन्ही हात समोरून पाठीमागं घ्या. बाजूला, वरती. दुसरा राऊंड. 2, 3, 4 आणि शेवटी 5. हळुवारपणे हात जागेवरती आहेत. आपले दोन्ही पाय आहेत ते तसेच मांडीच्या स्थितीतच ठेवा. आता सुरुवातीला दोन्ही हात आहेत ते डाव्या गुडघ्याच्या पलीकडे न्यायचे. डावा हात आहे तो कमरेच्या पाठीमागे न्या. उजवा हात आहे तो डाव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवा आणि हळूच कमरेला पीळ द्या. इथून आपण कमरेच्या मणक्यांना, पाठीच्या मणक्यांना थोडस ट्विस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. हळूहळू मान आहे ती डाव्या खांद्यावरच्या दिशेला वळवायची आहे. कमरेपाठीला आपण कपडे पिळल्यासारखा पीळ देतोय. त्यामुळे आपोआपच तिथल्या स्नायूंची आणखीन लवचिकता आणि कार्यक्षमता वाढायला मदत होतीये. सावकाश मान सरळ करा. दोन्ही हात जागेवरती विरुद्ध दिशेला. उजवा हात आहे तो उजव्या कमरेच्या पाठीमाग. डावा हात आहे तो उजव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवा आणि आता आणखीन कमरेला हळूहळू पीळ द्या. ट्विस्ट व्हा, ट्विस्ट व्हा. सावकाश हनवटी आहे ती उजव्या खांद्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न ह्या शब्दावरती जोर आहे. कुणीही ओढून ताणून कुठलीही स्थिती करायची नाहीये, कारण आता आपण स्नायू आहेत ते थोडे स्टिफ असतात झोपेतनं उठल्यामुळं. सावकाश असं सोडायचे. मान सरळ करा. दोन्ही हात जागेवरती.
दोन्ही पायात आपल्याला सरळ करायचे, पावलांचं स्ट्रेचिंग करून घेणार आहोत. सगळं शरीर बऱ्याच प्रमाणात झोपलेल्या अवस्थेत असल्यामुळे स्टिफ असतं, जडपण आलेला असतो, तो हळूवारपणे काढून टाकायचे. पायाची बोट आहे ती पुढच्या दिशेने ताणा, हळुवारपणे पाय सरळ करा. पायाची बोट आतल्या दिशेला वळवा. तर तुमच्या टाचेपासून पूर्ण मांड्यांपर्यंत, खोब्यापर्यंत छान आतल्या दिशेला ताण आला असेल, त्याची अनुभूती घ्या. खूप सूक्ष्म आणि सावकाश हालचाली आपण करणार आहोत आणि त्या प्रमाणात त्याची आपल्याला ताण आणि दाब अनुभवता येतात. सावकाश पुन्हा एकदा दोन्ही पाय पुढच्या दिशेला, मांड्यांच्या वरच्या स्नायूंवरती, पायाच्या चवड्यांवरती छान ताण आलेला आहे बोटापर्यंत. पुन्हा एकदा पाय सरळ करा, पाठीमागच्या दिशेला बोट दाबा, परत पुढं, पाठीमाग, मान सरळ, मान सरळ, मान सरळ, मान कुठेही पुढं वाकवायची नाही. पुढं, पाठीमाग. चला सावकाश पायाच्या टाचा आहेत त्या जमिनीवरती दाबा आणि हळुवारपणे घोट्यांचं रोटेशन करायचे. 1, 2, 3, 4 आणि 5. अँटी क्लॉकवाईज करायचे. परत हेच पायाचे घोटे अपोजिट साईडने फिरवायचे. 1, 2, 3, 4, 5. सावकाश दोन्ही पाय थोडंसं अंतर घ्या. अंगठे आहेत ते मध्ये टेकवा. गुडघ्यांच्या स्नायूंवरती छान ताण यायला सुरुवात झाली बघा. परत करंगळी बाजूला टेकवा, अंगठे टेकवा मध्ये, मग करंगळी बाजूला, मध्ये अंगठे टेकवा, करंगळी बाजूला. 4 आणि लास्ट 5. अंगठे मध्ये टेकवायचे, करंगळी बाजूला. लगेच सगळ्यांचे पहिल्यांदा करत असेल तर अंगठे टेकणार नाहीयेत, पण प्रयत्न करत राहायचे. दोन्ही पाय आहेत ते जुळवून घ्यायचे. तितली आसन किंवा बटरफ्लाय म्हटलं जातं या आसनाला. आपल्या जांघेच्या स्नायूंवरती, योनी मार्ग आहे त्याच्यावरती बऱ्याच प्रमाणात या आसनांचा फायदा होतो. ज्यांना पिरियड मध्ये काही जणांना चमक येते किंवा असं वेगवेगळे प्रकार होत असतात प्रत्येकांना, तर ह्या आसनांमुळे त्या तिथल्या स्नायूंची कार्यक्षमता वाढायला मदत होते. आकुंचन प्रसरण होत असतं किंवा काही जणांना व्हाईट डिस्चार्ज होत असतो, तर तो कमी व्हायला सुद्धा या तिथल्या आसनांचा खूप छान फायदा होत असतो. पिरियडचे बऱ्याचशे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह व्हायला मदत होती. काही जणांचं पोट, ओटीपोट भरपूर प्रमाणात दुखत असतं. तुम्हाला सहजासहजी आता ह्यातल्या बऱ्याच जणांना येते, कारण बऱ्याच जण रेग्युलर अभ्यास करत असतील. जे नवीन साधक आहे त्याने एक 5-10 वेळा करा आणि मग थांबा. योगाच्या अभ्यासाला बसताना शक्यतो ड्रेस घातलेला असावा सैलसर, म्हणजे तुम्हाला नीट व्यवस्थित आसनं करता येतात. आता हळुवारपणे आपल्याला दोन्ही हात आहेत ते पुढच्या दिशेला न्यायचे. सावकाश पुढं वाकायचे, परत सरळ व्हा, परत पुढं वाका, सरळ व्हा, किंवा हाताची घडी करा. हळुवारपणे दोन्ही हात वरती न्या आणि सावकाश पुढं वाकण्याचा प्रयत्न करा. ज्या साधकांना रेग्युलर करायची सवय आहे त्यांच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढलेली असते किंवा लवचिकता वाढलेली असते, त्यामुळे त्यांना बऱ्याच प्रमाणात पुढे जायला मदत होतीये. पुढं वाकताना जाणीवपूर्वक श्वास सोडायचा आहे, वरती येताना श्वास घ्यायचा आहे, पुन्हा खाली जाताना श्वास सोडा. बरोबर तुमच्या माकड हाडावरती, दोन्ही हिप्स वरती, कमरेवरती छान ताण येतोय. पुढं वाकताना तिथं लक्ष द्या. खाली जाताना श्वास सोडा, वरती येताना श्वास घ्या. सावकाश आपल्याला दोन्ही हात बाजूनी जागेवर घ्यायचे. दोन्ही पाय सरळ करा. थोड्याशा टाचा जमिनीवरती दाबा आणि मांड्या हलवून घ्यायचे. आता आपण पाठीवरती झोपून आसनं करणार आहोत. थोडीशी कमरेच्या आणि पाठीच्या मणक्यांची लवचिकता वाढवण्याचा प्रयत्न या काही आसनांमध्ये केलेला आहे. त्यातल्याच अजून एक, दोन्ही अंगठे एकमेकात गुंतवायचे. पायाचे दोन्ही पाय सरळ पसरले आहेत, अंगठे एकमेकात गुंतवा. दोन्ही हात आडवे खांद्याच्या रेषेत घ्या आणि हळूच कमरेतनं डाव्या बाजूला ट्विस्ट व्हा. मान आहे ती डाव्या हाताच्या दिशेला न्यायची आहे. परत आपण कमरेपाठीला थोडासा पीळ दिलेला आहे. कमरेच्या पाठीच्या मणक्यांची लवचिकता वाढवतोय. सावकाश कमरेतनं सरळ व्हा. परत अपोजिट साईडला जा, उजव्या बाजूला वळा. नजर हाताच्या, उजव्या हाताच्या बोटांकडे न्या.
परत कमरेपाठीला थोडा पीळ दिलेला आहे. सावकाश श्वास घेत सरळ व्हा आणि दोन्ही हात जागेवरती. दोन्ही हात एकमेकात गुंतवायचे. पोटाचे स्नायू, कुठेही श्वास रोखायचा नाहीये, तर संत श्वास चालू ठेवायचा आहे. पोटाचे स्नायू आहेत ते थोडेसे आतल्या दिशेला आकुंचन करा. आणि मान पाठ आहे, कमरेचे स्नायू आहेत ते पाठीमागे ढकला, ढकला पाठीमागे ढकला. पूर्ण दोन्ही खांद्यांपासून छान पाठीच्या सगळ्या मणक्यांवरती ताण आलाय का त्याची अनुभूती घ्या. दोन्ही हात समोर ठेवा. सावकाशरित्या कंबरपाठ सरळ. आणखीन एक आवर्तन करणार आहोत. दोन्ही हात एकमेकात गुंतलेले आहेत. हाताची बोटं पुढच्या दिशेला खेचा आणि हळूवारपणे कंबरपाठ आहे ती पाठीमागे ढकला. पण मानेवर ताण येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मान पूर्ण ढिली, खांद्यांपासून कमरेच्या मणक्यांपर्यंत पाठीमागच्या बाजूला छान ताण येतोय तिथे लक्ष केंद्रित करा. सावकाशरित्या कंबरपाठ सरळ. हळूवारपणे दोन्ही हात नमस्कार स्थितीत वरती न्या. दोन्ही दंड कानाच्या पाठीमागे न्या. मानेच्या आणि पाठीच्या वरच्या मणक्यांवरती छान ताणायला सुरुवात झाली असेल. दोन्ही हात नमस्कार स्थितीत, हात कोपऱ्यातनं पूर्ण सरळ. दंड कानाच्या पाठीमागे जाऊ द्या. हळूवारपणे नजर समोर ठेवा. मानेवर ताण नाही, फक्त दोन्ही खांद्यांपासून मानेचे मणके आणि पाठीच्या मणक्यांवरती छान ताण येतोय तिथे लक्ष केंद्रित करा. सावकाश दोन्ही दंड कानाला चिटकवा आणि हळूच दोन्ही हात बाजूने जागेवर आणायचे. चला पाठीवरती झोपायचे. सूचना सांगून सगळ्यांच्या लक्षात येते का? कोणाला अवघड वाटते काय करताना? नाही हो नाही. मॅडम, सूचना येत आहेत लक्षात. ओके, चला पाठीवर झोपायचे. मी सगळी सरळ दिसते का बघा, आणि सांगते त्या सूचनांप्रमाणेच आसन स्थिती करा. आपण थोडस उत्साहाच्या भरात जरा जास्त करतो, पण ह्या आसनाने कुठेही तुम्हाला चुकीचा ताण दाब येत नाही. फक्त सांगेल त्या सूचनांप्रमाणेच करा. हळूवारपणे डावा पाय आहे तो आपल्याला 30 अंशापर्यंत जमिनीपासून वरती उचलायचा आहे. जे जुने साधक आहेत त्यांनी 30 सेकंद आसन स्थिती टिकवली तरी चालेल. नवीन साधकाने फक्त 10 सेकंद आसन स्थिती टिकवायची आहे. पाय मांडीपासून वरती उचललेला आहे त्यामुळे कमरेवरती बघा ताण आला असेल आपल्या. 1 2, डोळे अलगद मिटून घ्या. कमरेवरती लक्ष केंद्रित करा. पायाची थोडी थरथर होणार आहे. 4 5 6 7 8 9 10. अगदी हळूच पाय जमिनीला टेकवायचे, कुठेही आदळायचा नाहीये. सावकाश पाय जमिनीवर टेकवा. नाकाने श्वास सोडा. श्वास घेत घेत हळूवारपणे आपल्याला उजवा पाय आहे तो वरती उचलायचा आहे. जमिनीपासून 30 अंशापर्यंत उजवा पाय आहे तो वरती उचला. पाय गुडघ्यातनं सरळ ठेवा. पायाची बोटं पुढच्या दिशेने ताणून घ्या. आता परत पाय पूर्वस्थितीत आणा. ताण आहे तो काढून टाका. कमरेच्या उजव्या भागावरती, उजव्या मांडीवरती छान ताण आलाय तिथे लक्ष केंद्रित करा. 1 2, डोळे अलगद मिटायचे आणि आपल्या कमरेवरती लक्ष केंद्रित करा. पायावर लक्ष केंद्रित करा. 4 5 6 7 8 9 10. अगदी हळूवारपणे उजवा पाय पण जमिनीवर टेकवा. आता ज्या साधकांच्या लक्षात येत नाही त्यांनी हळूवारपणे थोडस उठून बघायचं. आपल्याला पाठ आहे ती वरती उचलायची आहे. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर ठेवायचे आणि पाठीचा ब्रिज करायचा. परंतु ज्यांच्या लक्षात येत नाहीये त्यांनी हळूवारपणे उठा. इथं मानेला कुठेही हिसका द्यायचा नाहीये. मानेवर ताण येणार नाही याची काळजी घ्यायची. हळूवारपणे दोन्ही हातांचे कोपर आहे ते जमिनीला दाबलेले आहेत, टेकलेले आहेत, आणि हळूच पाठ आहे ती वरती उचलायची आहे. दोन्ही खांदे आहेत ते पुन्हा जमिनीवर टेकवा. मानेवर ताण आला असेल तर मान सावकाश वरती उचला आणि मान पुन्हा एकदा जमिनीला टेकवा. आपला डावा हात आहे
तो पाठीच्या खाली घातला तर तो पूर्ण उजवीकडे निघाला पाहिजे. इतकी पाठीची पोकळी निर्माण झाली पाहिजे. आता इथं पण तुमच्या बरोबर कमरेवरती छान ताण आला असेल. दोन्ही खांदे आहेत ते पूर्ण ढिले सोडायचे. या आसनामध्ये फक्त कमरेवरती ताण येईल, बाकी सगळं शरीर आहे ते ढिलं सोडायचे. त्यात जर ताण आला असेल तर आपली स्थिती चुकलेली आहे, हे लक्षात ठेवायचे. फक्त पाठीची पोकळी निर्माण झाली पाहिजे. पाठीच्या तिथं शरीर वरच्या दिशेने फुगीर असं झालं पाहिजे आणि पाठीच्या खाली जमिनीपासून पाठीपर्यंत पोकळी निर्माण झाली पाहिजे. दोन्ही खांदे एकदम ढिले सोडा. मान ढिली सोडा. मानेवर ताण असेल तर हळूच मान वरती उचला आणि सावकाश जमिनीला टेकवा. आसन सोडताना पुन्हा एकदा खांदे वरती उचलायचे आणि सावकाश पाठ जमिनीला टेकायची. चला, जमलं का सगळ्यांना? सावकाश नाकाने 1-2-3 श्वास सोडा. हळुवारपणे आपल्याला डावा पाय आहे तो गुडघ्यात फोल्ड करून घ्यायचा आहे. डावा पाय आहे तो गुडघ्यात फोल्ड करून मांडी शेजारी घ्या. डावा गुडघा आहे तो उजवा पाय जो पसरलेला आहे त्याच्या गुडघ्यावरती नेऊन टेकवा. डावा पाय आहे तो योगाची जी मॅट आहे त्याच्या कडेला न्या आणि सावकाश उजव्या गुडघ्यावरती तो गुडघा टेकवायचा आहे. उजवा पाय मात्र तसाच सरळ आहे जमिनीवर पसरलेला. डावा गुडघा मात्र फक्त गुडघ्यात फोल्ड करून घेतलाय मांडीच्या शेजारी आणि डावा गुडघा आहे तो हळुवारपणे उजव्या गुडघ्यावरती टेकवण्याचा प्रयत्न. मान सरळ. डोळे मात्र प्रत्येक आसन केल्यानंतर मिटून घ्यायचे, म्हणजे आपला पूर्ण आकृती बंद आहे तो आपल्या डोळ्यासमोर येतो. तर डाव्या खोब्यावरती, डाव्या हिप्स वरती, त्याचबरोबर कमरेच्या मणक्यांवरती काही अंशात ताण आलेला आहे, तिथे लक्ष केंद्रित करा. आज आपण सुरुवात आहे म्हणून फक्त 10-10 सेकंद ही आसन स्थिती टिकवते. जसजसा तुमचा सराव व्हायला सुरुवात होईल तस तसं तुमच्या आसन स्थितीमध्ये आणखीन कालावधीत वाढायला सुरुवात होणार आहे. सावकाश पाय गुडघ्यातनं सरळ करा. हळूच डावा पाय जमिनीवर पसरा. सावकाश श्वास घेत घेत उजवा पाय आहे तो गुडघ्यात परत फोल्ड करून घ्यायचा आहे मांडीच्या शेजारी. उजवा पायाचा चवडा आहे तो मॅटच्या कडेला ठेवा. योगाची मॅट आहे त्यातल्या उजव्या बाजूच्या कडेवरती उजवा पाय टेकवायचा आहे चवडा आणि हळुवारपणे उजवा गुडघा आहे तो डाव्या पायाच्या गुडघ्यावरती न्यायचा प्रयत्न करा. ज्यांना सहजासहजी जमतोय त्यांनी तो तिथपर्यंत टेकवण्याचा प्रयत्न करा. पण ज्यांना जास्त दुखतोय, ताण येतोय, त्यांनी जिथपर्यंत तुम्हाला ताण होतोय, सहन होतोय तेवढीच आसन स्थिती घ्या. कुठेही ओढून ताणून आसन करायचं नाहीये. तर तुम्हाला जेवढं झेपतंय, जेवढं सहन होतंय तेवढीच आसन स्थिती घ्यायची आणि त्यामध्येच आलेला ताण दाब आहे त्याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करायचे. 5 सेकंद पूर्ण होतात. उजव्या खोब्यावरती, कमरेवरती छान ताण आहे तिथे लक्ष केंद्रित करा. हळुवारपणे उजवा गुडघा आहे तो सरळ करायचा आहे आणि हळूच पाय जमिनीवर पसरायचा आहे. नाकाने 1-2-3 श्वास सोडा. सावकाश आता दोन्ही पाय जुळवून घ्या आणि हळुवारपणे दोन्ही पायाचे गुडघे आहेत ते जमिनीला घासत मांडीच्या शेजारी उभे करा. हळुवारपणे डावा पाय आहे तो डाव्या बाजूला जमिनीवर टेकवा. डावा गुडघा. उजवा पाय आहे तो पायावरती पाय, टाचेवरती टाच आणि गुडघ्यावरती गुडघा टेकवायचा आहे. आता ह्यामध्ये हाताचा तुम्ही स्वस्तिक बंद बांधायचा आहे. दोन्ही हात गोलाकार फिरवून डोक्याच्या वरती घडी. दोन्ही हातांचे कोपर पकडता येतील अशा हाताची घडी घालायची आहे. पूर्ण डावा गुडघा आहे तो जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न ह्या शब्दावरती जोर आहे. गुडघ्यावरती गुडघा, चवड्यावरती चवडा, टाचेवरती टाच, मान मात्र सरळ. 5 सेकंद पूर्ण होतात. कमरेच्या उजव्या भागावरती, उजव्या खोब्यावरती छान ताण आलेला आहे त्यावरती लक्ष केंद्रित करा. अगदी हळुवारपणे हाताची घडी तशीच ठेवा
आणि दोन्ही पाय आहेत ते गुडघ्यातून सरळ उभे करा. आता आपल्याला विरुद्ध दिशेला दोन्ही गुडघे वळवायचे. उजवा गुडघा पूर्ण जमिनीच्या दिशेला घेऊन जायचा आहे आणि डावा गुडघा आहे तो गुडघ्यावरती गुडघा टेकवायचा आहे. टाचेवरती टाच आणि पायाच्या चवड्यावरती चवडा ठेवा. मान हळुवारपणे सरळ किंवा सहजासहजी जमत असेल तर डाव्या बाजूला वळवायची आहे. पूर्ण उजवा गुडघा आहे तो हळुवारपणे जमिनीवरती टेकवण्याचा प्रयत्न करा. कमरेच्या डाव्या भागावरती डाव्या खुब्यावरती छान ताण आला तिथे लक्ष केंद्रित करा. प्रत्येक आसन केल्यानंतर डोळे मिटून घ्यायचे आणि आपला आकृतिबंध आहे तो डोळ्यासमोर आणायचा आहे. ज्या अवयवांवरती विशेष करून आपल्या चेहऱ्यावरती जास्त ताण येतो, चेहरा वेडावाकडा होतो, तर तसा न करता चेहरा नेहमी हसरा आणि प्रसन्न ठेवायचा आहे. जेवढा अनावश्यक ताण आहे तेवढा पूर्णपणे काढून टाका आणि आवश्यक ताण आहे आसनांमधला तेवढाच आपल्या शरीरावरती राहणार आहे. त्यामधील कमरेच्या मणक्यांवरती खुब्यावरती छान ताण आलेला आहे तिथे लक्ष केंद्रित करायचे. सावकाश आसन सोडायचे. जी मान वळवली ती हळुवारपणे सरळ करा आणि सावकाशरित्या दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करायचे. तर ह्यातच आपण पुढची आसन स्थिती करणार आहोत. दोन्ही पाय आहेत ते मॅटच्या दोन्ही बाजूला घ्या. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. हाताची तशीच डोक्याच्या वरती घडी ठेवलेली आहे. सावकाशरित्या डावा गुडघा आहे तो पूर्ण जमिनीवर टेकवा आणि उजवा गुडघा आहे तो डाव्या पायाच्या घोट्याच्या दिशेने घेऊन जा. आता ह्या आसनामध्ये आपल्याला कमरेची उजवी बाजू आणि गुडघ्याच्या वाटीवरती पण छान ताण आलेला आहे तिथं लक्ष केंद्रित करा. या स्थितीला मी जानू संचलन असं म्हणतो. जानू म्हणजे गुडघ्याच्या स्नायूंची हालचाल. म्हणजे आसनांचा फायदा गुडघ्याच्या स्नायूंसाठी त्याचबरोबर कमरेसाठी छान प्रमाणात होतोय. प्रत्येक आसन केलं की डोळे मिटायचे. खूप ताण वाटत असेल तर थोडी अगोदरची अवस्था घ्या सगळ्यांनी. अगदीच ताण सहन होत नसेल तर जसं आसन घेतले तसंच सोडायचे. कुठल्याही सोडा ह्या सूचनेची वाट न बघता सावकाश आसन सोडायचं. हळुवारपणे दोन्ही पाय गुडघ्यातनं उभे करा. नाकाने 1-2-3 श्वास सोडा. कुठेही घाई गडबडीत हालचाली करू नका. खूप संत आणि सावकाश हालचाली करा. सावकाशरित्या उजवा गुडघा आहे तो पूर्ण जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न आणि डावा गुडघा आहे तो उजव्या पायाच्या घोट्याच्या दिशेला घेऊन जा. जेवढा ताण सहन होतोय तेवढीच आसन स्थिती घ्या. कुठेही ओढून ताणून आसन करू नका. पूर्ण उजवा गुडघा जमिनीच्या दिशेला टेकवण्याचा प्रयत्न. डावा गुडघा आहे तो उजव्या पायाच्या घोट्यावरती. तर कमरेच्या डाव्या बाजूवरती डाव्या खुब्यावरती छान ताण आलाय. गुडघ्याच्या डाव्या वाटीवरती छान ताण आलाय. तिथं लक्ष केंद्रित करा. गुडघ्याच्या स्नायूंची जाणीवपूर्वक हालचाल या आसनांमध्ये होतीये. सुरुवातीला ज्यांचे जास्त गुडघे दुखतायत त्यांनी कमी प्रमाणात हे आसन स्थिती करायचे. सावकाश आसन सोडायचं. हळुवारपणे दोन्ही पाय गुडघ्यात उभे करा. सावकाश दोन्ही पाय जमिनीवर पसरा. दोन्ही हात बाजूनी गोलाकार फिरवत मांडीच्या शेजारी घ्या. 1 मिनिटासाठी आपण शरीर आहे ते थोडं ढिल्लं सोडणार आहोत कारण अजून आपल्याला थोडीशी पुढची आसनं करायची आहेत. आता कमरेवरती काही ताण आला असेल तर जाणीवपूर्वक तिथे लक्ष केंद्रित करा आणि सगळं शरीर आहे ते आणखी शिथिल करण्याचा प्रयत्न. संत श्वसन, स्वस्थ श्वासन, श्रमे जाते शवासनम. पायात थोडं अंतर वाढवा आता. दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. दोन्ही हात आपल्या शरीरापासून 3 ते 4 इंच दूर. हाताचे तळवे छताकडे.
बोट अर्धवट मिटलेली आणि मान सोयीस्करित्या डाव्या किंवा उजव्या बाजूला वळलेली आहे. डोळे अलगद मिटा आणि लक्ष पूर्ण आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. डोळे मिटलेले असल्यामुळं ज्या स्नायूंवरती आपल्या ताण आलेला आहे तिथे लक्ष केंद्रित करा. तिथून श्वास घ्या, तिथून श्वास सोडा. प्रत्येक श्वास सोडताना आलेला ताण आहे तो पूर्णपणे काढून टाकतोय असा प्रयत्न करा. संथ श्वसन, स्वस्थ शवासन. पाठीवर झोपूनच राहायचे, मी अजून सूचना दिलेलीच नाहीये शवासन सोडायची. सावधान शवासन सोडायचे. एक, मान सरळ. दोनला दोन्ही हात शरीराच्या जवळ. तीनला दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हातांचे एकमेकांना अलगद घर्षण करा. दोन्ही हात डोळ्यांवरती न्या. अलगद पापण्यांची उघडझाप करा. दोन्ही हात मांडीच्या शेजारी. चला श्वास सोडायचा आणि श्वास घेत घेत आपल्याला पुढचं आसन घ्यायचे. दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून घ्यायचे. दोन्ही हात आहेत ते मांडीच्या शेजारी ठेवू शकता किंवा डोक्याच्या वरती. आता जसा स्वस्तिक बंद बांधला होता तसाही बांधू शकता. या आसन स्थितीमध्ये आपल्याला फक्त कंबर वरती उचलायचे, पाठ अजिबात वरती उचलायची नाहीये. कमरेचे स्नायू आहेत ते जमिनीपासून 2 इंच वरती उचलायचे. चला श्वास सोडा आणि श्वास घेत घेत हळुवारपणे फक्त कमरेपासून जमिनीपर्यंत 2 इंच अंतर ठेवून आपल्याला कंबर वरती उचलायची. पाठ आहे ती जाणीवपूर्वक जमिनीला टेकलेली ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. दोन्ही गुडघे आहेत ते एकमेकांना जुळलेले आहेत. पायाची बोट आहेत ती पण जुळवून घ्यायचा प्रयत्न करा. आपल्या थोडासा कमरेला आधार मिळेल. कमरेच्या स्नायूंची आणखीन छान ताकद वाढवण्यासाठी आपण या आसन स्थितीचा अभ्यास करत आहोत. काही जणांची पूर्ण पाठ वरती उचलली जाईल तर ती तशी न उचलता फक्त कंबरच वरती उचलायची आपल्याला. त्या आसनाचा कालावधी हळूहळू वाढवत नेऊन 2 मिनिटापर्यंत आपण करत असतो. त्यावेळी मात्र जास्त ताण येतो आणि कधी एकदा कंबर टेकवती अशी स्थिती झालेली असती. थोडासा आज आपण 15 सेकंद ही आसन स्थिती टिकवणार आहोत. 5 सेकंद पूर्ण झाली आहेत. डोळे अलगद मिटून घ्या. ज्यांची अति प्रमाणात कंबर दुखती त्यांना एवढा सुद्धा वेळ कालावधी सहन होत नाही. कधी एकदा कंबर जमिनीला टेकवते अशी अवस्था होईल. 10 सेकंद पूर्ण झाली आहेत. कालावधी पूर्ण होतोय. अगदी सावकाशरित्या माकडाड हळू जमिनीला टेकवा. ज्यांची कंबर अति प्रमाणात दुखतीये त्यांनी कमरेच्या खाली थोडीशी ओढणी मऊ सुती कपड्याची अशी ठेवली तरी सुद्धा चालू शकेल. ओढणीची घडी ठेवायची कमरेच्या खाली माकडहाडाच्या तिथं. चला आणखीन एकदा ह्याच आसन स्थितीचे आवर्तन करणार आहोत. पुन्हा एकदा पूर्ण पाठ आहे, खांदे आहे ते जमिनीवर टेकवा. रेस्ट करा आणि फक्त कंबरच वरती उचलायची आपल्याला. हळुवारपणे कंबर जमिनीपासून 2 इंच वरती उचला. गुडघ्याला गुडघा जुळलेला आहे. पायाच्या चवड्यात चवडा जुळलेला आहे. हाताची डोक्याच्या वरती घडी आहे. स्वस्तिक बंद किंवा दोन्ही हात मांडी शेजारी ठेवले तरी सुद्धा चालू शकतील. फक्त कंबर वरती उचलायची आपल्याला. आसन स्थिती पूर्ण कालावधी मोजायला सुरुवात झालीये. डोळे मिटून घेणं मात्र खूप आवश्यक आहे आणि पूर्ण आपल्या कमरेच्या मणक्यांवरती लक्ष केंद्रित करा. ज्यांना अतिवेदना होत आहेत त्यांना खूप एकदा कधी कंबर जमिनीला टेकवते अशी स्थिती येईल
परंतु तशीच आसन स्थिती किमान आणखीन एक 15 सेकंद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 10 सेकंद पूर्ण झाली आहेत. 15 सेकंद पूर्ण झाली आहेत. आणखीन फक्त 15 सेकंद आसन स्थिती टिकवणार आहोत. खूपच ताण आला असेल तर थोडी अगोदरची अवस्था घ्या. अगदीच ताण सहन होत नसेल तर सावकाश आसन स्थिती सोडायला काहीच हरकत नाहीये. परंतु जशी स्थिती घेतली अगदी तशी सावकाश कंबर जमिनीला टेकवायची. कालावधी पूर्ण होते. सावकाश आसन सोडायचे. अगदी हळूवारपणे माकड हाड आहे ते जमिनीला टेकवा. कुठेही कंबर आदळू देऊ नका. आत्ता कंबर आहे ते जमिनीला टेकल्यानंतर तिथल्या स्नायूंना खूप पटकन आपल्या आराम मिळतो. सावकाशरित्या दोन्ही पाय आहेत ते हळूवारपणे जमिनीवर पसरा. दोन्ही हात गोलाकार फिरून मांडीच्या शेजारी आणा. सावकाशरित्या दोन्ही पायात अंतर घ्या. नाकाने श्वास सोडा. कमरेवर खूपच ताण आला असेल तर आता आपण थोडस माकड हाडाचं रोलिंग करणार आहोत. पुन्हा एकदा हलकेसे दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करा. हळूच पाय पोटावरती घ्या. दोन्ही हात तसेच मांडीच्या खाली ठेवा. हलकेसे पाय पोटावरती आणि माकड हाडाला तिथल्या तिथं दाब द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आपली हिप्स आहे, कंबर आहे ती किंचितची गोलाकार फिरवायची आहे. कुठलीही स्थिती गरगर करू नका. खूप संत आणि सावकाश माकड हाडाला दाब द्या. पायावरती कुठलाही दाब नाही हातांचा, तर हलकेसे पाय फक्त पोटावरती घेतलेले आहेत. क्लॉकवाईज 5 वेळा करायचे. बरोबर माकड हाडावरती छान दाब दिला जातो. काही वेळा आपण दिवसभर खूप बसलेला असतो, गॅसच्या कट्ट्याजवळ खूप वेळ उभा असतो किंवा ऑफिसमध्ये काही वेळेस बसलेला असल्यामुळे कमरेच्या मणक्यांवरती आपल्या खूप ताण आलेला असतो. तर जे घरी साधक आहेत त्यांनी काही वेळासाठी पण पोट रिकाम असताना पाठीवर झोपून तुम्ही असा रोल केला तर खूप काही सेकंदातच कमरेचे मणके दुखायचे खूप कमी होतात आणि लगेच आपल्याला आराम मिळतो. त्यातला हा एक प्रकार. माकड हाडाला आपण हळुवारपणे छान दाब देतोय, गोलाकार फिरवतोय. तर सावकाशरित्या दोन्ही हात आडवे खांद्याच्या रेषेत करा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत आडवे, हाताचे तळवे जमिनीवर टेकलेले, दोन्ही पाय तसेच हलकेसे पोटावरती. आता आपल्याला पूर्ण डावीकडे वळायचंय. मान अपोजिट साईडला टाका. कमरेच्या उजव्या भागावरती खुब्यावरती छान ताण आलाय तिथे लक्ष केंद्रित करा. कंबर डाव्या बाजूला, दोन्ही गुडघे वळवलेले आहेत आणि मान आहे ते उजव्या हाताच्या दिशेला. जास्तीत जास्त दोन्ही गुडघे आहेत ते पोटाच्या दिशेने वरती हाताच्या बाजूला घ्यायचे. दोन्ही गुडघे पूर्ण जमिनीवर टेकलेले आहेत. सावकाश मान सरळ करा. हळूच दोन्ही गुडघे मध्ये घ्या आणि दोन्ही पाय आहेत ते पुन्हा उजव्या दिशेला वळवा. मान डाव्या हाताच्या बाजूला आणि दोन्ही गुडघे आहेत ते उजव्या बाजूला. उजवा गुडघा पूर्ण जमिनीला टेकवा. डावा गुडघा आहे तो उजव्या गुडघ्याच्या गुडघ्यावर ठेवा. चवड्यावरती चवडा, टाचेवर टाच. मान मात्र अपोजिट साईडला. पूर्ण कमरेवरती छान ताण येतोय. डाव्या खोब्यावरती आता छान ताण आलाय तिथं लक्ष केंद्रित करा. कमरेपाठीला थोड्या प्रमाणात पीळ पडलेला आहे तिथे लक्ष केंद्रित करा. सावकाश असं सोडायचं. हळूच पहिले मान सरळ करा आणि दोन्ही पाय आहेत ते पुन्हा एकदा पोटावरती घ्या. असंच आपल्याला पाठ दुखत असेल तर उभा रोलही करू शकतो. गुडघ्याच्या आतमध्ये पकडायचे आपल्याला. हळूच उठून बसायचे. जे जुने साधक आहेत त्यांना इझिली उठता येणार आहे. जे नवीन आहेत त्यांना उठताना थोडासा प्रॉब्लेम येईल. पण सावकाश पुन्हा एकदा पाठ जमिनीला टेकवायची. गुडघ्याच्या आतमध्ये पकडल्यामुळं आपल्याला थोडा आधार येतो, सपोर्ट मिळतोय. मांड्या आणि गुडघ्याच्या आतमध्ये पकडायचे. परत एकदा उठून बसायचे. परत पाठीवरती झोपा. श्वास घेत वरती या. खाली जाताना श्वास सोडा. जाणीवपूर्वक प्रत्येक वेळेस आसन करताना असं लक्षात ठेवायचं, ज्यावेळी पोटाची घडी होती त्यावेळी श्वास सोडायचा आहे आणि त्याच्या अपोजिट श्वास घ्यायचा आहे.
सावकाश आणखीन एक दोन आवर्तन करूया. पाठीवरती झोपा. श्वास सोडा. वरती येताना श्वास घ्या. आणखीन एक शेवटचं आवर्तन. सावकाश कंबरपाठ जमिनीला टेकवा आणि श्वास घेत हळूच उठून बसा. सावकाश दोन्ही पाय जमिनीवर पसरायचे. पुन्हा एकदा हाताचा कोपर जमिनीला टेकवा आणि पाठीवर झोपायचे. पुढचं आसन आहे त्यांनी खूप ताण येणार आहे, परंतु खूप छान कमी प्रमाणात किंवा लवकरात लवकर कंबर दुखीचा त्रास कमी होतो. दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून घ्या. पुन्हा एकदा मांडीच्या शेजारी पाय घ्या. आता हळूच आपल्याला दोन्ही पाय वरती उचलायचे आहेत. गुडघ्याला गुडघा जुळवून ठेवायचा, चिटकून घ्यायचंय. सावकाश दोन्ही पायांच्या पोटऱ्या आहेत त्या वरती उचलायच्या आहेत. आपले गुडघे आणि पोटऱ्या आहेत तिथं 90 अंशाचा कोन झाला पाहिजे. गुडघे आणि पोटऱ्यामध्ये 90 अंशाचा कोन झाला पाहिजे. कमरेवरती भरपूर ताण आला असेल बघा. सावकाश मान सरळ ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. फक्त 15 सेकंद आपण मोजून ही आसन तिथे टिकवणार आहोत. काही जणांना खूप ताण येत असेल तर थोडी अगोदरची अवस्था घ्या, किंवा अगदी सहन होत नसेल तर 5 सेकंद टिकून आसन स्थिती सोडली तरी चालेल. चला सुरू करूया काउंटिंग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. शेवटचे फक्त 5 सेकंद. 11, 12, 13, 14, 15. खूप छान जमले असेल सगळ्यांनाच. हळूवारपणे पायाची बोट तळवे आहेत ते जमिनीवर टेकवा. पुन्हा एकदा दोन्ही हात आडवे खांद्याच्या रेषेत घ्या. या आसन स्थितीमध्ये मात्र कमरेवरती खूप प्रमाणात ताण येतो, परंतु याचा इफेक्टही तितका छान आहे. सावकाश दोन्ही गुडघे पुन्हा एकदा डाव्या बाजूला वळवा. गुडघ्याला गुडघा चिटकवा. डावा गुडघा पूर्ण जमिनीवर टेकवा. मान अपोजिट साईडला. सावकाश उचलून उजव्या बाजूला रोल करणार आहोत आता आपण. डावीकडं पुन्हा उजवीकडं पुन्हा डावीकडं. कमरेवरती छान दाब येतोय तिथं लक्ष केंद्रित करा. मान आहे ती सुरुवातीला सरळच ठेवा. पूर्ण दोन्ही पाय डावीकडं. कमरेला रोल करून पुन्हा उजवीकडं. 3, 4 आणि शेवटी 5. सावकाश रोल करून दोन्ही पाय मध्ये आणा. हळूच पाय जमिनीवरती टेकवा. दोन्ही हात मांडीच्या शेजारी घ्या आणि थोडस रिलॅक्स व्हा. खूपच कंबर दुखत असेल तर पुन्हा एकदा दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून घ्या. हळूच कंबर वरती उचला आणि सावकाश अगदी हळूच माकडाट जमिनीला टेकवा. 1, 2, 3 वेळा तुम्ही असं करू शकता. ज्यांची कंबर खूपच प्रमाणात दुखतीये त्यांनी हळूच कंबर वरती उचलायची आहे आणि पुन्हा एकदा सावकाश फक्त माकड हाड आहे ते एकदम इझिली मांडीवर जमिनीवर टेकवायचे. सावकाश दोन्ही पाय जमिनीवर पसरायचे. दोन्ही पायात अंतर घ्या. दोन्ही हात शरीरापासून 3 ते 4 इंच दूर करा. हाताचे तळवे छताकडे, बोट अर्धवट मिटलेली, मान सोयीस्करित्या डावीकडे किंवा उजवीकडे केलेली. अलगद डोळे मिटून घ्यायचे. कमरेवरती पाठीवरती जो ताण आलेला आहे तो पूर्ण शवासनात काढून टाकायचा आहे. संथ श्वसन. स्वस्थ शवासन. श्रमे जाते शवासनम. केलेले जे श्रम आहेत कमरेपाठीचे आसनं केल्यामुळे जो काही श्रम आलेला आहे, जो ताण आलेला आहे तो आता शवासनात काढून टाकायचा आहे. संपूर्ण शरीर ताण विरहित, त्याचबरोबर मनही प्रसन्न करा. चेहरा नेहमी हसरा आणि प्रसन्न ठेवायचा आहे, तर तुम्हाला ह्या आसन स्थितीचा जास्तीत जास्त फायदा मिळायला मदत होतीये. शवासनम समपरिहरणम चित्त विश्रांतीकारकम. चित्त म्हणजे आपलं मन.
शवासनाबरोबरच शरीराबरोबरच शवासनामध्ये मनालाही विश्रांती दिली जाते. मनही खूप आनंदाने प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा. शरीरावरचा संपूर्ण अनावश्यक ताण काढून टाका. खूप कमी वेळेत शरीराला जास्तीत जास्त विश्रांती शवासनात आपण देत आहोत. फक्त मी आणि माझा श्वास. प्रत्येक श्वास घेताना या चराचर सृष्टीतील चैतन्य, आनंद, उत्साह मी माझ्या शरीरामध्ये भरभरून घेतोय. तर प्रत्येक श्वास सोडताना शरीरातील व्याधी, दुःख, निराशा, काळजी, क्रोध, त्याचबरोबर जे काही निगेटिव्ह विचार आहेत, शरीरात असणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे, तो प्रत्येक उच्छ्वासावाटे शरीराच्या बाहेर काढून टाकतोय अशी कल्पना करा. कमरेपाठीवरती आलेला पूर्णपणे ताण काढून टाकायचंय. संपूर्ण शरीर ताणविरहित, त्याचबरोबर मनही प्रसन्न. शेवटची एक दोनच आसनं दाखवणार आहे. सावधान शवासन सोडायचे. एक, मान सरळ. दोनला दोन्ही हात शरीराजवळ. तीनला दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही हातांचे एकमेकांना अलगद घर्षण करा. दोन्ही हात डोळ्यावरती घ्या. अलगद पापण्यांची उघडझाप करा आणि सावकाश दोन्ही हात बाजूनी जागेवरती. चला, शेवटची दोन आसनं, त्यानंतर आपण प्रार्थना म्हणणार आहोत. चला, सावकाशरित्या दोन्ही पाय पुन्हा एकदा गुडघ्यात फोल्ड करून घ्या. डावा पाय आहे तो उजव्या पायावरती मांडी घाला. डाव्या पायाची उजव्या पायावरती मांडी घालायची. हळुवारपणे उजवा पाय आहे तो सावकाश काटकोनात वरती घ्या. उजवा पाय आहे तो काटकोनात वरती उचलायचा आहे. हाताने आपल्याला उजव्या पायाची पोटरी किंवा गुडघा पकडता येत असेल, चवडा पकडता येत असेल तर तो पकडा आणि हळुवारपणे पाय आपल्या पोटाच्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करा. जेवढा सहजासहजी जमेल तेवढी स्थिती घ्यायची आहे. कमरेवरचा ताण आणखीन वाढलाय तिथे लक्ष केंद्रित करा. डोळे अलगद मिटून घ्या. डाव्या बाजूच्या कमरेच्या स्नायूंवरती, डाव्या खोब्यावरती छान ताण आला तिथे लक्ष केंद्रित करा. डोळे अलगद मिटा. एक, दोन, तीन, चार, 5 सेकंद पूर्ण झालीये. 6, 7, 8, 9, 10 सेकंद पूर्ण होत आहेत. आणखीन किंचितचा पाय आहे तो पोटाच्या दिशेने ओढून घेण्याचा प्रयत्न करा. कुठेही श्वास रोखायचा नाहीये, तर संत श्वसन चालू ठेवायचे. आता हाच पाय आपल्याला गुडघ्यात फोल्ड करून घ्यायचा आहे. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करा. गुडघ्याच्या आतमध्ये पकडा. मांडीच्या आतमधून हात घालायचे आणि उजव्या पायाची मांडी आहे ती आणखीन पोटाच्या दिशेने ओढून घ्यायचा प्रयत्न करा. हे ओढताना कुठेही चुकीचा ताण येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मान पूर्ण ढिली आहे, श्वास कुठेही रोखायचा नाहीये. तर नाकाने संत श्वसन सुरू ठेवायचे. गुडघ्यावरचा सॉरी डाव्या खोब्यावरचा कमरेवरचा ताण आहे तो आणखीन वाढलेला आहे तिथे लक्ष केंद्रित करा. 5 सेकंद पूर्ण झालीये. 10 सेकंद पूर्ण होत आहेत. कालावधी पूर्ण होतोय. सावकाश उजवा पाय आहे तो जमिनीवर टेकवा. डाव्या पायाची मांडी सोडवा. डावा पाय पण गुडघ्यात फोल्ड करून जमिनीवर टेकवा. नाकाने श्वास सोडा आणि विरुद्ध बाजूने आसन स्थिती करणार आहोत. उजव्या पायाची मांडी आहे ती डाव्या पायावरती घालायची आहे. उजव्या पायाची मांडी डाव्या पायावरती घाला. हळुवारपणे डावा पाय आता पूर्ण काटकोनात वरती घ्या. जमत असेल तर पायाची बोटं पकडा आणि हळुवारपणे पाय आहे तो पोटाच्या दिशेला घ्यायचा प्रयत्न करा.
पाय गुडघ्यातनं पूर्ण सरळ. आता उजव्या बाजूला कमरेच्या स्नायूंवरती, खुब्यावरती छान ताण आलाय, तिथं लक्ष केंद्रित करा. डाव्या पायाची पोटरी पकडली तरी चालेल. हळूवारपणे हळूहळू डावा पाय आहे तो पोटाच्या दिशेला आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोळे मात्र अलगद मिटून घ्या. कमरेवरती लक्ष केंद्रित करा. आसन स्थिती पूर्ण कालावधी मोजायला सुरुवात झाली आहे. 1, 2, 3, कुठेही श्वास रोखायचा नाहीये. संत श्वसन सुरू ठेवा. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 सेकंद पूर्ण झाली आहेत. सावकाश डावा पाय गुडघ्यात फोल्ड करून घ्या. मांडीच्या हातनं आत घालून डावा पायाचा गुडघा आहे, मांडी आहे, त्या आतल्या बाजूने पकडायची आहे. आता हळूवारपणे आणखीन डाव्या पायाची मांडी आहे ती पोटाकडे आणा. उजव्या खोब्यावरचा कमरेवरचा ताण वाढलाय, तिथे लक्ष केंद्रित करा. आसन स्थिती पूर्ण कालावधी मोजायला सुरुवात झालीये. डोळे अलगद मिटलेले आणि लक्ष आपल्या पूर्ण आकृती बंधावरती आलेल्या ताण स्थितीवरती केंद्रित. चेहऱ्यावरचा ताण काढून टाका. चेहऱ्यावरती सर्वात प्रथम ताण येतो असतो आणि चेहरा आपला वेडावाकडा होत असतो. तर तसा न करता चेहरा नेहमी हसरा आणि प्रसन्न ठेवायचा आहे. म्हणजे आलेली ताण स्थिती आहे ती आपल्याला सुखकारकरित्या सहन करता येऊ शकतील. सावकाश आसन सोडायचे. डावा पाय हळू जमिनीवर टेकवा. उजवा पाय आहे त्याची मांडी सोडवा आणि उजवा पाय पण जमिनीवर टेकवा. दोन्ही पाय गुडघ्यात उभे आहेत. हळूच आपल्याला दोन्ही कंबर आहे ती वरती उचला आणि माकड हाड पुन्हा एकदा जमिनीला टेकवा. सावकाश पुन्हा एकदा कंबर वरती उचलायची आहे आणि हळूच माकड हाड जमिनीला टेकवायचे. आता हलकेसे दोन्ही पाय पोटावरती घ्या. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत घ्या. पूर्ण डावीकडं पूर्ण उजवीकडं रोल करा. या काही आसनांमध्ये तुमच्या कमरेवरती ताण आला असेल, पाठीवर ताण आला असेल, तो पूर्ण काढून टाकण्याचा प्रयत्न या रोलिंग मध्ये केला जातोय. पूर्ण डावीकडं पूर्ण उजवीकडं. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि शेवटी 10. हळुवारपणे दोन्ही पाय जमिनीवर टेकवा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करा. जमिनीवर पसरा. दोन्ही हात मांडीच्या शेजारी घ्या. डाव्या कुशीवर वळा आणि उठून बसायचे. आज ही आसनं दाखवलेली आहेत. अजून त्या आसनांमध्ये काही आसनांची भर आहे, परंतु दिसायला सहज सोपी असतील तरी सुद्धा कुठल्या तरी एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखालीच ही आसनं करावीत. त्याचबरोबर काही जणांना शंका असते की पिरियड मध्ये आसनं करायची का नाही म्हणून, तर ह्यातली ठराविक आसनच तुम्ही करू शकता. परंतु मनाने काही करण्यापेक्षा एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली गेले तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि त्याप्रमाणे व्यवस्थित होऊ शकेल. तुम्ही सगळेजण आज वर्गाला खूप छान उपस्थित राहिलात, त्यासाठी सगळ्यांचे सर्वात प्रथम खूप खूप धन्यवाद. मंगल मॅडमनी मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद. आणि याच्या अगोदर आपला जो वर्ग झालेला होता, ठोके मॅडमनी ओंकाराबद्दल जी खूप सविस्तर माहिती दिली, तर त्या माहितीसाठी आमच्याही ज्ञानात खूप छान भर पडली. त्यामुळं ठोके मॅडमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. तर आता आपण प्रार्थनेला तयार होऊया. हाताची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित. सुरुवातीला एक 3-4 आवर्तन आपण संत श्वसन करणार आहोत. म्हणजे श्वासावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही, अगदी संत आणि सावकाश श्वास घ्या. जसा नैसर्गिक चालू आहे तसा श्वास घ्या आणि तसा श्वास सोडा.
आत्ता जी आपण आसनं केलेली आहेत त्यामुळे शरीरावरती मनावरती काही ताण असेल तर तो पूर्णपणे या संत श्वसनामध्ये काढून टाका. शरीर ताणविरहित, त्याचबरोबर मनही आनंदी आणि प्रसन्न करा, ताणविरहित करा. प्रार्थना माझ्या पाठीमागून उच्चारायची आहे. एक श्वास घ्या, सावकाश सोडून द्या. संपूर्ण शरीर ताणविरहित करा. दुर्गे स्मृता हरसि स्मृता भीतिम् हरसि भीतिम् अशेष जन्तोः अशेषजन्तोः स्वस्थै स्मृता स्वस्थैः स्मृता मतिमतीव मतिमतीव शुभान् ददासि शुभान् ददासि दारिद्र्यदुःखभय दारिद्र्यदुःखभय हारिणीका त्वदन्या हारिणीका त्वदन्या सर्वोपकारकरणाय सर्वोपकारकरणाय सदाद्रचित्ता तदाद्रचित्ता सर्वमङ्गलमाङ्गल्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते. नारायणी नमोऽस्तु ते. एक श्वास घेऊन आपण एकत्र 11 ओंकार उच्चारणार आहोत. सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडून द्या आणि एकत्रच 11 ओंकाराचं उच्चारण करूया. पुन्हा श्वास घेऊन ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात.
शेवटचा ओंकार. त्रिवार शांतीपाठ. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. शांतीची अनुभूती घ्या. धन्यवाद नीता मॅडम, खूप खूप छान तुम्ही आसनं करून दाखवलीत. आणि ज्यांनी व्हिडिओ कॅमेरे ऑन ठेवून आसनं केली त्यांचे खूप सगळ्यांचे धन्यवाद. शैलजा मॅडमनी केली, सविता मोहिते मॅडम, नंदा दंदवटे मॅडम, मनीषा रावल मॅडम, कल्याणी शेटे मॅडम, राजश्री राजशेखर मॅडम आणि मनीषा तामाणे मॅडम. तुमचे खूप खूप धन्यवाद की खरंच तुम्ही व्हिडिओ कॅमेरा ऑन ठेवून एवढ्या साधकांमध्ये एक 6-7च जण निघाले की आज या योग दिनानिमित्त आसने केली. तुम्ही करत असाल किंवा काय माहिती नाही, पण इथे तुम्ही व्हिडिओ कॅमेरे ठेवून ऑन केले, त्यामुळे खूप धन्यवाद. जे साधक जॉईन झालेले आहेत त्यांचे पण धन्यवाद. तर नीता मॅडम योगासनं कोर्स घेतच असतात. आपल्याला करायचं असेल तर जरूर मला मेसेज पाठवा, कारण थोडंसं प्लॅनिंग चालू आहे काय करता येईल. ओंकार ध्यान तर आपला महिनाभर चालूच असतो रात्री 9:30 ते 10 मध्ये, पण जर आसनं करायची असतील तर सकाळी करावं लागेल. तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी जरूर कळवावं. आणि सगळ्यांनी संध्याकाळचं रात्रीचं 9:15 ते 10चं सेशनही करावं. हीच लिंक आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. तर चला, सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद मॅडम, मॅडम धन्यवाद. व्हिडिओ खूप खूप ऑनच धन्यवाद. नव्हता होऊन राहिला माझा. तारा हो बोलते. हो का? काही प्रॉब्लेम हो, असेल तुमचा? मी खूपदा ट्राय केलं. तुमचं नेटवर्क वीक असेल, तसं असेल तर होऊ शकतं. गीता मॅडम वर्ग खूप छान झाला. खूप सुंदर अनुभूती धन्यवाद आली. धन्यवाद. आज खूप दिवसांनी आज 21 जूनला केलं. मनात निश्चय होताच आज योगा करायचाच 21 जूनचा. सुरुवात. हम्म, खूप छान. ह्याचे कमरेपाठीसाठी खूप छान रिझल्ट आहेत, म्हणजे अगदी हो हो. आणि खूप करू साधक शेवटची 2 आसनं सोडली तर बाकी सगळी मला करता आली आज हो इतक्या हो दिवसात. हो. नाही, एक साधक तर होत्या त्या ऍक्च्युली इंटरनॅशनल सुद्धा जाऊन आल्या होत्या, म्हणजे इतकी त्यांची कंबर आणि पाठ दुखत होती. आणि आपल्या इथं पण त्या, म्हणजे त्या म्हटल्या की मिस्टरांची जितकी बदली होती ना, तितक्या हा. तितक्या ठिकाणी मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आली आणि तितक्या ठिकाणी मी सगळीकडे केलेलं आहे. पण इथं आल्यानंतर ना त्यांना म्हणजे सुरुवातीला त्या ओढणीची घडी घ्यायच्या कमरेखाली, म्हणजे पण हा. 1-1.5 महिन्यात त्यांना इतका इफेक्ट आला, इतका की त्यांनी, म्हणजे त्या पूर्ण तासभर अशा रडतच होत्या ते सगळं सांगताना. तुम्हाला खूप हम्म. सुंदर अनुभूती आलेली आणि तेव्हापासून त्या कंटिन्युअस आल्यात. म्हणजे किमान वजन त्यांचं 110 किलो असेल, माहितीये का. त्यामुळे हा. पूर्ण कंबर त्यांची हे झाली होती आणि त्या म्हणल्या मी काहीच करू शकत नाही. आणि इतक्या सगळ्या गोष्टींची आवड होती त्यांना ना, पण त्या मला हम्म. म्हणल्या फक्त मला तुम्ही घेतलेल्या आसनांमुळे इतका छान रिझल्ट आला की माझी पूर्णपणे कंबर दुखायची राहिलेली आहे. आणि असे बरेच साधक आहेत
पण इतक्या दिवसात कधी सुचलं नाही असं की कोणाकडून काय लिहून घ्यावं किंवा त्यांचे अनुभव आपल्याला काही उपयुक्त नाही, पडतील. अनुभव सर्वांचे हे करत जा, तुम्ही घेत जा अभिप्राय, म्हणजे मग पुढच्या साधकांना पण त्याचा उपयोग होतो. आणि सर्वांना मला सांगण्याचा आनंद होतो की नीता मॅडम या अगदी प्रशिक्षित आहेत, वेल नोन इन्स्टिट्यूट मधनं, जगातल्या ज्या काही नामांकित संस्था आहेत तशी आमची योग विद्याधाम गुरुकुल आहे. तर त्यातनं प्रशिक्षण घेतलेले आहेत आणि त्या प्रशिक्षणाच्या बाबतीत अगदी स्किलफुली सर्व ट्रेनिंग देऊ शकतात. तर आपल्या इथल्या साधकांनी पण याचा लाभ घ्यावा आणि आपण लवकरच योग वर्ग सुरू करू असं मंगलताईंना पण मी विनंती करते. बरेच शिक्षक आहेत, वेगवेगळं प्रशिक्षण तुम्हाला याच्यातून मिळेल, या योग वर्गातून. जे हवंय ते मिळवून देण्याची ताकद योगामध्येही आहे. तर नक्कीच. निश्चित आपण प्रयत्न करूयात त्यासाठी. योग वर्गही आपला एक कसा चालू राहील विहंगमतर्फे. खूप आत्मवंदन खूप मॅडम. धन्यवाद मंगल मॅडम सगळ्यांनी संधी दिल्याबद्दल. आत्मवंदन कोणाला नीता मॅडम. बोलायचंय बोला. हा, मनीषा बोलते. बोला. खूप खूप धन्यवाद मॅडम. आज पुन्हा एकदा खरंच जाणीव झाली की योगाची किती गरज आहे. माझ्या मणक्याचे आणि पाठीचे मला त्रास होते, मला सरळ उठताच येत नव्हतं. तुम्ही जो आसन करायला लावलं, श्वास घेऊन याच्या गुडघ्यांच्या पाठीमागे धरायचं आणि उठायचं आणि नंतर खाली झोपताना पुन्हा श्वास सोडत सोडत हे करायचं. पहिल्यांदा माझी पूर्ण पाठीची हाडं मोडली. एवढं जबरदस्त फिलिंग आलं. खूप छान वाटलं सगळी आसनं करताना आणि सर्व आसनं करताना एवढी मोकळं वाटलं. प्रत्येक पॉइंटवर तुम्ही जिथे ताण द्यायचं सांगत होतात, पूर्णपणे रिलॅक्स वाटलं. एकदम योग निद्रा एवढी सुंदर झाली की पुन्हा त्याच्यातून बाहेर यावं असं वाटत नव्हतं. खूपच सुंदर. पण तुम्ही पुन्हा लगेच बाहेर यायला सांगत होते, त्याच्यामुळे असं वाटत होतं की ते कंटिन्यू करावं. खरंच खूप छान वाटलं. अजून 1 तास जरी झाला असतं तरी खूप छान वाटलं असतं असं वाटलं. आणि खूप खूप धन्यवाद मॅडम. आजचे दोन्ही हे सेशन खूप छान आणि जबरदस्त झाले. ओंकार आणि ओंकार स्वतः म्हणणे आणि तुमच्या सोबत म्हणणे ह्याच्यात खूप अजून डिफरन्स जाणवतो. त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद आणि स्पेशल योगासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू मंगल मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू नीता मॅम. थँक्यू टोके मॅम. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सर्व ग्रुप कंटिन्युअस मेंबर्सना उभा खूप खूप असताना धन्यवाद. त्यामुळे तुम्हाला तर नितांत गरज आहे किंवा हो म्हणजे हो. ऑफिस वर्कर आहेत किंवा तुम्ही तर पोलीसमध्ये कंटिन्युअस तुम्हाला स्टँडिंग थांबावं लागतं. मॅडम योगाचा वर्ग घ्या तुम्ही सकाळचा. आता जुलै महिन्यापासून सुरुवात करा. आम्ही तयार आहोत. नाही, ते ग्रुपवर टाका. जे ओंकार ध्यान करतायत ना त्यांनी ग्रुपवर टाका योगासनाच्या याला कोण कोण विलिंग आहेत. आणि जे ग्रुपवर नाही त्यांनी मला पर्सनलला कळवा. नाहीतर माझा नंबर नसेल तर शैलजा मॅडमना कळवा. एक 3-4 जण 3-4 दिसत आहेत की जे मला माहितीचे नाहीत. त्यांनी शैलजा मॅडमना कळवलं तरी चालेल. तर ह्यासाठीच थोडस विचारत होते मी. या योग दिनानिमित्त ते झालं सेशन घेणं आणि तुम्हाला दाखवणं. मॅडम व्यवस्थितच घेतात. अगदी श्वास कुठे सोडायचा, कसा घ्यायचा, हे सगळं महत्वाचं आहे. आणि मॅडम छान सांगतात ते. या पद्धतीने आसनं केली पाहिजेत. आसनं तर नेहमी कोणी पण करतं. पण श्वासाचं सुद्धा नियमित करत आसन केलं तर लवकर फायदा होतो. तर मॅडम माझी एक शंका आहे नीता मॅडम. 110 किलो वजन होतं म्हणताय आणि त्यांना कशी काही आसनं जमली मग? नाही अहो त्या खूप लवचिक होत्या माहितीये का म्हणजे आणि आता ही खास कमरेपाठीची इवन नंतर त्या बऱ्या झाल्यावर सूर्यनमस्कार सुद्धा घालायला लागल्या होत्या माहितीये हम्म, का. आता त्यांची बदली झाली, त्यांचं गाव मालेगाव आहे, तर तिथं त्या गेल्या. त्यांनी एकदा एक नोट लिहून पाठवली मला की ते कमरेचा त्रास कमी झाल्यानंतर मी ते ग्रुपवरती किंवा तुम्हाला शेअर करीन म्हणजे असं. त्यांना आसनं तुम्हाला खूप काही छान त्यांना. विचारायचंय का मॅडमना? काय नीता मॅडमना विचारायचंय कोणाला शंका काय? शोभा मॅडम तुम्ही केली नाहीत आज. मला अपेक्षा होती तुम्ही कराल. आवाज केली येत केली नाही शोभा म्हणते. मॅडम. केली का? मी केली. कॅमेरा ऑन नव्हता. हो, ते मला करताना मोबाईल असा
जर थोडा अंतरावर असल्यामुळे अच्छा अच्छा. दिसले नसेल. नीता नसलेले होते ते मॅडमनी दिसले असेल. नीता मॅडमनी योगासनाचे क्लास आपले विहंगम साठी घेतलेत आणि आज ज्यांनी केलीत हो. ते करतच होते. ते मला खूप आठवण झाली त्याची. आणि पूर्वी मॅडम अनुराधा अभ्यास तर पण करणार. योग सोपान वर्ग घेतलेला आहे. तुम्हाला सर्वांना हो सांगते की हे सोप्या सहज साध्या हालचाली असतात पण खूप प्रभावी परिणामकारक असतात. आणि या जर अशा गुरुपदिष्ट मार्गेने उगाच म्हटलेलं नाहीये ग्रंथांमध्ये. गुरु जर असेल मार्गदर्शनासाठी आणि त्याच्या अंडर तुम्ही जर केली तर याची अनुभूती जास्त चांगली मिळेल तुम्हाला. कुठेही चुकणार नाहीत, तोट्यांपेक्षा फायदेच अधिक मिळतील. आणि हे जे श्वसन तंत्र आहे आसन करत असताना ते जास्त उपयुक्त ठरतं आपल्याला. तर विचार करा तुम्ही. आणि अगदी साध्या सोप्या आसनांपासून सुद्धा आपण खूप फायदे मिळवू शकतो. यात तर तुम्हाला प्रगती झाली की पुढे नंतर मग थोडीफार पुढची आसनंही शिकवली जातात. आणि महिलांच्या खूप तक्रारी असतात, कंबर दुखणं, पाय दुखणं, तर या सर्व याने कमी येतात. आणि आपल्याकडे हे खरंच गोष्ट खरी आहे की आपण जसं अगोदर गुरुजी आपल्याला सांगतात की त्रास होऊ नये म्हणून योगाला तुम्ही सुरुवात करा, पण आपल्याकडे तसं नाहीये. त्रास झाल्यानंतरच येणार म्हणजे ते अगदी. झाल्यानंतर येणार. आणि म्हणजे व्याधी बरं करणं हा योगाचं हे नाही, ते साईड प्रॉडक्ट आहे. म्हणजे योग करत असता तुम्हाला आजारातनं ते बाहेर काढतं. म्हणजे झालंय हो, म्हणून येण्यापेक्षा काही नाही म्हणून तुम्ही जर आलात तर तुमचं शरीर लवकर. जास्त चांगलं राहील, मदत होईल. नक्की नक्की. आणि आता आम्ही माझ्या जे आता वर्गाला नीता मॅडमही पंडित पर्यंत शिकलेले आहेत. आम्ही जितकं योगा शिकलेत, खूप अवघड अवघड आसनही शिकलेलो आहोत, प्राणायाम शिकलेलो आहोत. पण शेवटी जेव्हा आपण प्रशिक्षण घेतो प्राध्यापक लेवलला की डिसीज वाईज गुरुजी जेव्हा ट्रेनिंग देतात, तर सर्व आजारामध्ये आम्हाला हे कळून आलेलं आहे की अगदी दुर्धर जे आजार आहेत, कॅन्सर म्हणा, इतर जे काही आजार आहेत, जिथे तुमचं सायन्स, मेडिकल सायन्स पोहोचू शकत नाही, तिथे योग काम करतं. डॉक्टरांच्या नक्की. गोळ्या औषधं बंद झाली की ते सांगतात तुम्ही बघा योगातनं काही यातनं मार्ग मिळतोय का. तर त्यावेळेस तिथं योग हे काम करायला लागतं. तिथं ओंकार थेरपी आणि ही अशी सोपी आसनं खूप रुग्णांना दिलासा देऊन जातात. तर निश्चित तुम्ही सर्वांनी आज योग दिनानिमित्त मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेल की विचार करा आणि योग मार्ग अनुसरा. योग हा एखादा कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष जसं आपल्याला सर्व देतो, सर्व दृष्टीने उपयुक्त असतो, तसा हा योग आहे. जो जे वांछील ते ते लावो प्राणिजात, ज्ञानेश्वरांनी म्हटलेलंच आहे. ते ते तुम्हाला सर्व या योगातून मिळेल. तर शीघ्रस्य शुभ्रम असं म्हटलं जातं. लवकर सुरुवात करा चांगल्या गोष्टीची आणि सर्वांनी ग्रुपवर टाका कोणाकोणाला सुरू करायचे ते. तर धन्यवाद मंगल मॅडम, नीता मॅडम. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद. शुभ सर्वांना दिन. धन्यवाद. भेटूयात हा मॅडम, रात्री. सर्वांचे धन्यवाद. आज आसने सर्वांना करून खूपच धन्यवाद. रिलॅक्स वाटत सर्वांचे आहे. खूप खूप धन्यवाद. आणि आपण गेल्या वर्षी पण वुमन्स डेचा कार्यक्रम केला होता, आसने वगैरे. तोही खूप हो. सुंदर झाला होता कार्यक्रम. आणि आजचाही खूप छान झालाय. खूप रिलॅक्स वाटत आहे. खूप खूप पण धन्यवाद सर्वांचे. वर्षातून असं एक दिवसासाठी करण्यापेक्षा आपण ते नित्य नियमित करत राहिलो तर नित्यनेमाने केले खूप पाहिजे. आजारापासून आपण दूर राहणार आहोत. म्हणजे माझं स्वतःच एक उदाहरण सांगते. मी वर्गात पण सांगितलं असेल की मी पण याच्याकडे व्याधीतूनच हे झालेले. माझं गर्भाशय काढलेलं होतं वयाची 27 वर्ष असतानाच. आणि त्यातनं माझं वजन वाढायला सुरुवात झाली आणि मग मी योगाकडे वळले. त्यावेळी जिम वगैरे प्रकार असा सातारमध्ये काही नव्हता म्हणजे. आणि मी योगाकडे वळल्यानंतर पहिल्या परीक्षेत पहिला नंबर आला. म्हणजे नंबर येणं हा उद्देश नव्हता, पण मला इतकी गोडी निर्माण झाली त्या गोष्टीची की उद्या कधी एकदा 4 वाजता येत असं मला व्हायचं. आणि तेव्हापासून जी नियमितता सुरू झाली त्याच्या अगोदर मी एक दिवसात डॉक्टरांकडे जात होती. म्हणजे कारण मनातच ते भरलेलं होतं आपल्याला काहीतरी होतंय काहीतरी होतंय. आणि त्यातनं मी इतकी पूर्ण व्याधी मुक्त झाली म्हणजे. आणि त्यामुळे आत्मीयतेनं असं वाटतं की आपण हे सगळ्या स्त्रियांपर्यंत पोहोचवलंच पाहिजे म्हणजे. आणि त्यातनं जास्त उद्देश आहे की ज्यांना व्याधी नाही त्यांच्यापर्यंत तर जास्त पोहोचावं की भविष्यात त्यांना काही त्रास होऊ नये. त्यामुळे येऊन मी माझ्या मुलीला पण सांगते. आणि हा अनुभव जसा मॅडमनी सांगितला तशी ती 10वीत असताना खूप अभ्यास करायची. म्हणजे एक 8-8, 9-9 तास ती जागा सोडायलाच तयार नसायची. म्हणजे आम्ही तिला इतकं सांगायचो की तू बा झाला अभ्यास, तू नापास झालीस तरी आम्हाला चालेल, पण तू उठ, जागा सोड, तू खेळायला जा. पण नाहीये. मग तिला मी ओंकार म्हणायला सुरुवात केली आणि ती म्हणत नसेल तर मी स्वतः म्हणायची. तर ती आता अमेरिकेत असताना पण तिला ज्यावेळी खूप ताण वाटतो तेव्हा तिने माझं रेकॉर्डिंग करून घेतलेलं आहे. आणि ती स्वतः ते लावून ऐकते म्हणजे असं की मग मला खूप रिलीफ मिळतं त्यातून. आणि विद्यार्थ्यांसाठी जसं मॅडमनी मगाशी सांगितलं
हे खूप म्हणजे खूप उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांबरोबर स्त्रियांसाठी, इतर लोकांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे, की जे खूप विचार करतात, त्यांना निर्विचार करायचा असेल तर ओंकाराचा, आसनांचा खूप छान फायदा होतो. आणि असा मला स्वतःला फायदा झाला म्हणून आपल्या ओंकाराच्या वर्गाची ही निर्मिती झाली खरं. तर मी स्वतःच अगोदर माझ्यावर प्रयोग करून बघितला 1-2 महिने, आणि मला ह्यातनं खूप रिझल्ट आला म्हणून मी हे मंगल मॅडम सांगितलं की आपण असं करू शकतो म्हणजे. आणि मग ह्या ओंकाराच्या वर्गाची सुरुवात झालेली आहे. तर मॅडम सगळ्यांनी तुमच्या जाणीवपूर्वक. आवाजातच इतकं आवाजच इतका डीप आहे की अगदी की काही म्हणजे शब्दच नाही आहेत की त्याला त्या एका तुम्ही प्रार्थना म्हणली की अगदा अंगावरती अगदी शहारे येतात आणि ते होतं सगळं ते जे प्रार्थनेचे फळ आहेत ते सगळे मिळतात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. तर चला धन्यवाद सगळ्यांना. मीटिंग बंद करते मी. हो हो हो.